आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो. फुटकी कवडी तुम्ही दिली नाही, फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना, फुटकी कवडी. राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य आहे ते फटक्याच्या नंतर त्या संबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. ही गोष्ट मी तुम्हाला शुभांगीताईंनी सांगितली की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो. तुम्ही एकजुटीने जर सोबत उभे राहिलात तर आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि 4 बोट तुमच्याकडे. पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली, सगळ्या संस्था तुमच्या काळात मान्यता मिळेल. आणि काय सांगून दिली, हे सांगून दिली की कायम विना अनुदानित. त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, एक नवा पैसा, एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही. याचा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला. दुसरा टप्पाही आम्ही दिला 40%चा. त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं. त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना, फुटकी कवडी. आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय. खरंय की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, ते मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला. 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही. त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत. त्याकरता आमचं कमिटमेंट आहे.